नमस्कार मित्रांनो, माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरती सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। PDCC बँकेच्या लेखनिक पदासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, सराव प्रश्न आपण आता बघूया। तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, वेब पेजवर एका लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरा वेब पेज ओपन होतो, त्यास काय म्हटले जाते? ऑप्शन इथे दिलेत: URL, अँकर, हायपरलिंक, रेफरन्स। तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, हायपरलिंक। त्यानंतर IBMचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन इथे दिलेले आहे: इंटरनॅशनल बिझनेस मशीन, इंटरनॅशनल ब्रेन मशीन, इंडियन ब्रेन मशीन, इंडियन बिझनेस मशीन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंटरनॅशनल बिझनेस मशीन। त्यानंतर भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली? ऑप्शन दिलेले आहेत: 1992, 1995, 1993 आणि 1994। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1993 नाही, 1995। भारतात इंटरनेट सुविधा 1995 सालापासून सुरू झाली। पुढील प्रश्न आहे: खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही? ऑप्शन दिलेले आहेत: कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, प्रिंटर। योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रिंटर। प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही, प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे। त्यानंतर कॉम्प्युटर गेम खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन आहेत: टच सरफेस, टच स्क्रीन, ट्रॅक बॉल, जॉयस्टिक। योग्य उत्तर आहे मित्रांनो जॉयस्टिक। पुढील प्रश्न, 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना टिंबटिंब म्हणतात? पर्याय: टाइपरायटर कीज, फंक्शन कीज, न्यूमरिक कीज, स्पेशल पर्पज कीज। योग्य उत्तर आहे न्यूमरिक कीज। पुढील प्रश्न, कीबोर्डवरील F1, F2, F3 यासारख्या कीजला काय म्हणतात? ऑप्शन: ॲडिशनल कीज, फंक्शन कीज, स्पेशल कीज, न्यूमरिक कीज। योग्य पर्याय मित्रांनो फंक्शन कीज। त्यानंतर पुढील प्रश्न, DNS म्हणजे? पर्याय आहेत: डोमेन नेम सर्व्हिस, डायनॅमिक नेम सिस्टीम, डोमेन नेम सिस्टीम, डायरेक्ट नेटवर्क सर्व्हिस। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डोमेन नेम सर्व्हिस। पुढील प्रश्न, इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरला एकमेव असा न्यूमरिक ॲड्रेस असतो, त्याला टिंबटिंब असे म्हणतात? पर्याय आहेत: 1 URL, 2 IP ॲड्रेस, 3 डोमेन नेम आणि 4 MAC ॲड्रेस। योग्य पर्याय आहे 2 IP ॲड्रेस। पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणता? पर्याय आहेत: डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, थर्मल प्रिंटर, लेझर प्रिंटर। योग्य पर्याय आहे लेझर प्रिंटर। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रोसेसरचे 3 मुख्य भाग कोणते आहेत? ऑप्शन:
ALU CU मेमरी युनिट. ऑप्शन 2 रॅम रॉम हार्ड डिस्क. 3 कीबोर्ड मॉनिटर माऊस. 4 ALU रजिस्टर हार्ड डिस्क. योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन 1 ALU CU मेमरी युनिट. पुढील प्रश्न, वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे? पर्याय आहेत C++, पायथॉन, जावास्क्रिप्ट, SQL. योग्य पर्याय आहे जावास्क्रिप्ट. त्यानंतर 4 बाईट किंवा हाफ बाईट म्हणून टिंबटिंबला ओळखले जाते. पर्याय आहेत किलोबाईट, निबल, मेगाबाईट, पिक्सल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 निबल. पुढील प्रश्न आहे, कॉम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? पर्याय 1 डिसेंबर, 3 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 4 डिसेंबर. योग्य पर्याय मित्रांनो 2 डिसेंबर या रोजी कॉम्प्युटर साक्षरता दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेल्या त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय आहेत डिबगिंग, कंप्लाइंग, टेस्टिंग, कोडिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 डिबगिंग. पुढील प्रश्न, व्हायरसचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन्स आहेत व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन रिसोर्स सिक्युरिटी, व्हायरस इन्फॉर्मेशन रिट्रायवल सिस्टीम, व्हर्च्युअल इन्फॉर्मेशन रिट्रायवल सिस्टीम, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सेज. या प्रश्नाचं योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन 4 व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सेज. योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? पर्याय आहेत सॉफ्टवेअर, हार्डवेअर, मायक्रोचिप किंवा यापैकी काहीही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 मायक्रोचिप. पुढील प्रश्न आहे, कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतरण केले जाते? पर्याय CPU, मेमरी, स्टोरेज किंवा यापैकी काही नाही. प्रश्नाचा योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन 1 CPU. पुढील प्रश्न, जुलै 2005 मध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे $5 करोड मध्ये विकत घेतले? पर्याय आहेत नोकिया, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल. योग्य पर्याय मित्रांनो गुगल या कंपनीने अँड्रॉइड या कंपनीला सुमारे $5 करोड मध्ये विकत घेतले. योग्य पर्याय आहे गुगल. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्व वर्ड डॉक्युमेंट्सचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन काय असते? ऑप्शन आहेत डॉक, 3 WRD, 3 FIL फाईल, ऑप्शन 4 TXT. योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन 1 डॉक. सर्व वर्ड डॉक्युमेंटचे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन डॉक हे असते DOC. त्यानंतर पुढील प्रश्न, MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षरे खालील रेड लाईन काय दर्शवते? पर्याय आहेत ॲड्रेस ब्लॉक, 2 स्पेलिंग मिस्टेक, 3 व्याकरण मिस्टेक आणि 4 प्रिंटिंग मिस्टेक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 स्पेलिंग मिस्टेक. MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षराखालील रेड लाईन ही स्पेलिंग मिस्टेक
दर्शवते. पुढील प्रश्न, टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन नेटवर्किंग, 2 अकाउंटिंग, 3 ऑप्टिमायझेशन, 4 यापैकी काही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अकाउंटिंग. टॅली या सॉफ्टवेअरचा उपयोग अकाउंटिंगसाठी केला जातो. पुढील प्रश्न आहे, जेव्हा एका संगणकात 2 प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात? पर्याय आहेत डबल प्रोसेसिंग, 2 डुप्लिकेट प्रोसेसिंग, 3 पॅरलल प्रोसेसिंग, 3 सिक्वेन्शियल प्रोसेसिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 पॅरलल प्रोसेसिंग. पुढील प्रश्न आहे, भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 महाराष्ट्र राज्यात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही? ऑप्शन आहेत MS वर्ड, फोटोशॉप, एक्सेल, पॉवरपॉईंट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 फोटोशॉप हे मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही. इतर सर्व जे काही ते मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर आहेत. पुढील प्रश्न आहे, SRM, DRM, EDORAM ही संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? ऑप्शन आहेत रीड ॲक्सेस मेमरी, रीड ऑनली मेमरी, हार्ड डिस्क मेमरी, वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी ऑप्शन 1. पुढील प्रश्न आहे, रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅम ही टिंबटिंब प्रकारची मेमरी आहे. ऑप्शन आहेत परमनंट, टेम्पररी, फ्लॅश, स्मार्ट. या प्रश्नाचा योग्य पर्याय ऑप्शन 2 टेम्पररी. रँडम ॲक्सेस मेमरी रॅम ही टेम्पररी म्हणजेच तात्पुरता प्रकारची मेमरी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विंडोज प्लस L चा उपयोग कशासाठी केला जातो? म्हणजेच विंडोज बटन प्लस L अल्फाबेट चा उपयोग कशासाठी केला जातो? ही की कोणत्या शॉर्टकटसाठी आहे? ऑप्शन आहेत शटडाऊन, 2 रिस्टार्ट, 3 डेस्कटॉप लॉक करण्यासाठी, 4 लॉग ऑफ. या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ऑप्शन 3 डेस्कटॉप लॉक करण्यासाठी. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. 1 मेन्यूज, 2 फाईल, 3 रिसायकल बिन, 4 यापैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 फाईल हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. त्यानंतर पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 विंडोज, 2 बिंग, 3 एक्सप्लोरर, 4 एक्सेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 बिंग हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन. पुढील प्रश्न, टिंबटिंबचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. ऑप्शन्स आहेत मायक्रोफिल्म, 2 मायक्रोफाईल, 3 मायक्रोडेटा, 4 मायक्रोस्पेस. योग्य पर्याय आहे मायक्रोफिल्म.
मायक्रोफिल्मचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे ही संकल्पना 1956 साली कोणी मांडली? पर्याय आहेत जॉन मॅकार्थी, एलन ट्युरिंग, टिम बर्नर्स-ली, 4 बिल गेट्स. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय ऑप्शन 1 जॉन मॅकार्थी. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील प्रश्न, सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव ई-गव्हर्नन्सद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी टिंब या नावे प्रोजेक्ट सुरू केला आहे. पर्याय आहेत अनुभव, ज्ञान, यश, पुनरावलोकन. योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन 1 अनुभव. पुढील प्रश्न, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार द्वारा स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखले जाते. पर्याय आहेत डिजिटल इंडिया लॅब, इंडिया इन्फॉर्मॅटिक्स लिमिटेड, 3 डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन, 4 नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. पुढील प्रश्न, माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला काय म्हटले जाते? पर्याय आहेत इन्फॉर्मेशन वेबसाईट, सर्च इंजिन, पर्सनल वेबसाईट, वरीलपैकी काही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सर्च इंजिन. माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला आपण सर्च इंजिन असे म्हणतो. पुढील प्रश्न आहे, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा टिंब एक मार्ग आहे. पर्याय आहेत डिक्रिप्शन, 2 इन्क्रिप्शन, 3 A आणि B, 4 वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे इन्क्रिप्शन. पुढील प्रश्न, तुमचा पासवर्ड मिळवण्याकरता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग करू शकतो? पर्याय आहेत डिक्शनरी वर्ड्स, ब्रूट फोर्स पद्धत, कीस्ट्रोक लॉगिंग, वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन 4 वरील सर्व साधनांचा उपयोग करून हॅकर्स तुमचा पासवर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो किंवा मिळवू शकतो. पुढील प्रश्न आहे, C++ आणि जावा हे काय आहेत? पर्याय सॉफ्टवेअर, प्रोग्रॅमिंग भाषा, हार्डवेअर किंवा यापैकी काहीही नाही. या प्रश्नाचं योग्य पर्याय मित्रांनो प्रोग्रॅमिंग भाषा म्हणजेच प्रोग्रॅमिंग लँग्वेज. C++ आणि जावा हे प्रोग्रॅमिंग भाषा आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही? पर्याय दिलेले आहेत गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज आणि 4 MS एक्सेल. या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे MS एक्सेल हे वेब ब्राउझर नाही. इतर सर्व जे काय ते वेब ब्राउझर आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, BIOS चे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन दिलेले आहेत बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम, बायनरी इनपुट आउटपुट सोल्युशन, बायोमेट्रिक इनपुट आउटपुट सिस्टीम, बेसिक इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टीम.
या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ऑप्शन 1 बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम बाय BIOSचे विस्तारित रूप. त्यानंतर पुढील प्रश्न, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? पर्याय आहेत SMTP, HTTP, TCP, SNMP. या प्रश्नाचं योग्य पर्याय मित्रांनो SMTP. तर मित्रांनो प्रश्नपत्रिका सराव प्रश्न संपलेले आहेत. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा आपल्या चॅनल माझा अभ्यास सोबत. धन्यवाद मित्रांनो.